मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस, नव्या युगाचा नेता। अंदाज कुछ अलग है मेरे सोचने का, अंदाज कुछ अलग है मेरे सोचने का। सबको मंजिलों का शौक है और मुझे रास्ते बनाने का। काही माणसे ही अशीच असतात, ती जुन्या मळकट वाटांवर न चालता आपल्या वेगळ्या वाटा निवडतात आणि घट्ट पाय रोवून झोकून देऊन त्या क्षेत्रात संपूर्ण शक्तीने काम करतात, त्याच क्षेत्रात यशस्वी होण्याचा बहुमान देखील मिळवतात। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस हे देखील अशाच वेगळ्या वाटेवर चालणारे स्वयंभू नेतृत्व आहे। विकासवादी दृष्टिकोन, अभ्यासू वृत्ती, उत्कृष्ट संसदपटू, प्रशासन, राजकारण, अर्थशास्त्राचा दांडगा अभ्यास असलेलं असं हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे। संवेदनशील मन, प्रभावी वक्तृत्व शैली, दूरदृष्टी, प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि मोकळ्या मिश्किल स्वभावाचे धनी असलेले महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस आपल्या सक्षम आणि दूरदर्शी नेतृत्वाखाली राज्याला औद्योगिक उत्पादनाच्या क्रमवारीत अव्वल स्थानी नेऊन ठेवणारे आणि राज्याला आर्थिकदृष्ट्या प्रगत राज्याच्या यादीत स्थान प्राप्त करून देणारे सक्षम नेतृत्व म्हणजेच माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस। भारताच्या मध्यस्थानी वसलेलं नागपूर शहर देश आणि राज्याच्या राजकीय पटलावरील एक महत्त्वाचं शहर म्हणून गणलं जाऊ लागलं आहे। ऐतिहासिक, साहित्यिक, सामाजिक, राजकीय पार्श्वभूमी लाभलेल्या या नागपूर शहरात 22 जुलै 1970 रोजी सरिता आणि गंगाधरराव फडणवीस यांच्या पोटी देवेंद्र फडणवीस यांचा जन्म झाला। देवेंद्र आशिष दोघेही मस्ती करण्यात दोघेही बसतात। त्यातल्या आता त्यांचा त्यावेळेस कसं होतं आमचं, त्यावेळेस आम्ही खेळ म्हणजे क्रिकेट तर चालू होतंच, पण त्यातल्या त्यात त्यावेळेस कंचे, तुमच्या त्याच्यानंतर ते चाबी माचीसचे पत्ते, हा जो त्यावेळेस होता आमचा खेळ, म्हणजे त्याच्या वयामध्ये कंचे खेळणे, चाबी माचीसचे पत्ते, त्याच्यानंतर मग क्रिकेट। त्याच्यानंतर कसं आहे, यांची शेती होती करवण काटवणला, मग करवण काटवणला कसा होता, ऊसाचा घाणा होता, ऊसाच्या घाण्यामुळे तिथं गूळ खायसाठी सर्वजण आम्ही बंडीवर बसून जात होतो। इथून इथं यांच्याकडे बंडी होती, त्या बंडीवर बसणे, मूलपासून 5 किलोमीटर आहे करवण गाव, तिथं जाऊन गूळ वगैरे खाणे। आणि दर उन्हाळ्यामध्ये देवेंद्र मुलला येतच होता सुट्ट्यामुळे, त्याच्यामुळे त्याची मुलाखत आणि तेव्हापासून ती जी मैत्री होती ती अजूनही आहे। स्वर्गीय गंगाधरराव फडणवीस हे काही काळ विधान परिषद सदस्य राहिलेले होते। शिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ आणि भारतीय जनता पक्षाशी त्यांचा निकटचा संबंध होता। देवेंद्र भैया धूपकाली की छुट्टियों में हर साल करीब 15-20 दिन महीने भर के लिए मूल आते थे और हम लोग साथ में ही खेलते थे, क्रिकेट्स वगैरह सभी गेम्स खेलते थे, आउटडोर इंडोर वगैरह। तो तालाब में हम लोग पानी सूखने के बाद में जो जगह रहती थी वहाँ पे क्रिकेट खेलने जाते थे। और आज भी अभी जैसे कभी मूल आए तो हमारी मुलाकात होते रहती है। लहानपणात इथं दरवर्षी माधवराव फडणवीस असताना, शोभाताई असताना यायचे। त्यांची इथं शेती होती, ऊसाची वाडी होती, तिथं घाणा लागलेला होता। आमच्यासोबतसुद्धा मग नानासाहेब फडणवीस आम्हाला सर्वांना घेऊन जायचे देवेंद्रसोबत। तिथं ऊसाच्या वाडीवर ताजं रस काढून तिथं ऊसाच्या रसाचा आनंद घेत होतो। आणि इथं आल्यानंतर ते सर्वांशी भेटीगाठी घ्यायचे। मलासुद्धा असं आमने समजा माझं दुकान आहे शोभाताईंच्या घरासमोर, जर भेट झाली काय मोती काय सुरू आहे अशा शब्दात बोलतात। आणीबाणीच्या काळात त्यांच्या वडिलांना सरकार विरोधी आंदोलनात भाग घेतल्याबद्दल तुरुंगवास भोगावा लागला होता। त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यावर लहानपणापासूनच राजकारणाचे संस्कार होत गेले। देवेंद्र फडणवीस यांनी शालेय शिक्षण
सरस्वती विद्यालय आणि धरमपेठ कनिष्ठ महाविद्यालयातून घेतलं. शासकीय विधी महाविद्यालयातून कायद्याची पदवी घेतल्यानंतर त्यांनी व्यवसाय व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आणि पुढे DAC बर्लिन येथून प्रकल्प व्यवस्थापनाच्या पद्धती आणि तंत्रात पदविका प्राप्त केली. मी त्यांना लहानपणापासून ओळखतो. वाड्यात यायचे ते आणि त्यांचे काका वगैरे यायचे, म्हणजे काकांकडे यायचे. वडील, यांची आई, त्यांचे भाऊ पण येत होते, मित्रमंडळी होती. आणि लहानपणी मी त्यांचे कपडे शिवत होतो. जवळपास एक 5-7 वर्ष तरी त्यांचे हर दिवाळीला यायचे, म्हणजे त्यांचे मी कपडे शिवत होतो. मजा करत होतो आम्ही एकमेकांची. आमची ती मजा करायचे. कपड्यासाठी मला खूप तंग करायचे. मला आताच पाहिजेत कपडे असं वगैरे म्हणत नाही का, त्याप्रमाणे. तर चांगलं खेळीमेळीच्या वातावरणात दिवस गेले आमचे. आणि आम्ही त्यांच्या वाड्यावरही आम्ही जात होतो. कधी काम पडलं नागपूरला तर वाड्यावरही जायचो. लग्नात मंजूताईच्या, भावनाताईच्या लग्नात त्यांच्यासोबत आम्ही मजा केली त्या लग्नात. महाविद्यालयात शिकत असताना देवेंद्र फडणवीस अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सक्रिय सदस्य म्हणून कार्यरत होते. स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी भारावलेल्या देवेंद्र फडणवीस यांची वक्तृत्व शैली अतिशय ओघवती आणि युवकांना प्रेरणादायक ठरायची. याच काळात त्यांचे नेतृत्व गुण बहरत गेले आणि ते भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या नजरेत आले. त्यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या वार्ड अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. भाजयुमोच्या अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळत असतानाच कलेने त्यांची राजकीय कारकीर्द बहरत गेली आणि त्यांचे सक्रिय राजकारणात पाऊल पडले. आम्ही सगळे एकत्रपणे इथे खेळायचो. फडणवीस वाडा आमच्या वाड्याला लागूनच असल्याने आम्ही सर्व मित्रमंडळी एकत्रित येऊन आमच्या वाड्यात, त्यांच्या वाड्यात किंवा याच्या बाजूच्या पाटील यांच्या घराकडे तिथे आम्ही खूप क्रिकेट खेळायचो. दंगा मस्ती करण्यामध्ये खूप मजा यायची त्यावेळेस. इथे तसंच शेतावर जाणे, तेव्हा बैलगाड्या होत्या, त्याच्यामुळे बैलगाड्यानेच आम्ही शेतावर पण जातो. तिथे ऊसाचा घाणा असायचा, रस प्यायचो. आंब्याच्या दिवसामध्ये त्यांच्या घरी आंबे, आमच्या घरी आंबे असायचे, तर ते खाण्यात खूप धुमाकूळ, म्हणजे मजा करण्यात खूप बालपण आमचं इथे गेलं. त्यांचं मूलवर खूप प्रेम आहे. जेव्हा मी श्रमिक एल्गारच्या माध्यमातून मंत्रालयामध्ये वनहक्कधारकाच्या प्रश्नावर जेव्हा मी मोर्चा घेऊन गेलो होतो, त्यावेळी त्यांच्या दालनात मुख्यमंत्री असताना बैठक झाली. आणि जेव्हा मी त्यांना सांगितलो की मूलचे अनेक दावे हे गाढ झालेले आहेत, तेव्हा त्यांनी मुख्य सचिवांना आदेश दिला की मूल हा माझा गाव आहे आणि तिथले कुठलेही प्रश्न हे तातडीने सुटले पाहिजे, यासाठी तुम्ही प्रायोरिटीने घ्या. आणि हे जे सांगतात, म्हणजे श्रमिक एल्गारनी जे मागणी केली आहे ते तातडीने तुम्ही पूर्ण करा. म्हणजे आपल्या गावावर निस्सीम प्रेम करणारे व्यक्तिमत्व आम्हाला त्या ठिकाणी दिसून आले. वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी नगरसेवक, 26व्या वर्षी महापौर आणि 44व्या वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याचा विक्रम करणाऱ्या माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांनी 1992 साली पहिल्यांदा महापालिका निवडणूक लढवली. त्यात ते जिंकले आणि नागपूर शहराचे महापौर बनले. भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात तरुण महापौर होण्याचा मान त्यांनी पटकावला. 1997 साली दुसऱ्यांदा महापौरपदी निवड झालेले देवेंद्र फडणवीस यांना मेयर इन काउन्सिल होण्याचा सन्मान प्राप्त झाला. या काळात त्यांना लोकांचं भरभरून प्रेम मिळालं. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीचा आलेख नंतर चढतच गेला. ते सलग 5दा विधानसभेत निवडून गेले. तडफदार, उत्साही आणि सकारात्मक ऊर्जेचे धनी असलेल्या माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासाठी 2013 हे वर्ष अत्यंत महत्त्वाचं ठरलं. याच काळात 2014च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपाने त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. या काळात आपल्या कर्तृत्वाने त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची मने जिंकून घेतली. त्यांच्यातील संघटन कौशल्य धडाडी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या लक्षात आलं. त्यामुळे महाराष्ट्रातील दिग्गज मंडळींना मागे सारत देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात राज्याची मुख्यमंत्री पदाची माळ घालण्यात आली. त्यावेळी ते अवघे 44 वर्षाचे होते. महाराष्ट्रातील दुसरे सर्वाधिक तरुण मुख्यमंत्री होण्याचा त्यांनी मान पटकावला. त्यांनी आपल्या सक्षम आणि दूरदर्शी नेतृत्वाखाली
राज्याला औद्योगिक उत्पादनाच्या क्रमवारीत अव्वल स्थानी नेऊन ठेवणारे आणि राज्याला आर्थिकदृष्ट्या प्रगत राज्याच्या यादीत स्थान प्राप्त करून दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला अनेक मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागला. मराठा आरक्षण आंदोलन, शेतकरी आंदोलन यासारख्या मोठ्या आंदोलनांना त्यांचे सरकार अतिशय संयमाने आणि सकारात्मकतेने सामोरे गेले. विश्वासार्हता आणि कार्यक्षमता यांच्या जोरावर फार कमी कालावधीत त्यांनी राज्याचा चेहरा मोहरा बदलून टाकला. अत्यंत संवेदनशील असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा कोणताही पूर्वानुभव नसताना अत्यंत कमी वेळात स्पष्ट विचार, व्यवहार चातुर्य आणि इच्छाशक्तीच्या जोरावर नवीन गोष्टी त्वरित आत्मसात करीत राज्याचे जटिल प्रश्न सोडविले. त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत महाराष्ट्राने विविध क्षेत्रांमध्ये आघाडी तर घेतलीच, शिवाय कायदा आणि सुव्यवस्था राखण्यातही यशस्वी ठरले. देवेंद्र फडणवीस यांची अभ्यासवृत्ती, प्रामाणिकपणा, पारदर्शक व्यवहार आणि स्वभावातील मोकळेपणा यामुळे केवळ स्वपक्षातीलच नव्हे तर विरोधी पक्षातील नेत्यांशीही त्यांचे सलोख्याचे संबंध निर्माण झाले. साहजिकच समाजातील सर्व स्तरातून ते प्रशंसेस पात्र ठरले. त्यांची जनमानसातील प्रतिमा अधिकच उजळून निघाली आणि भारतीय राजकारणाला एक नवा चेहरा मिळाला. जमिनीवरचा माणूस आहे असं माझं मत आहे. कुठल्याही पद्धतीमध्ये एक सुसंस्कारित व्यक्तिमत्व, प्रगल्भ व्यक्तिमत्व आणि ज्याचे पाय जमिनीवर आहे अशा प्रकारचं आजच्या राजकारणातलं एक अत्यंत सुसंस्कृत अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे. 2017 हे वर्ष देवेंद्र फडणवीस यांच्या राजकार्य धुरंधर नीतीचा परिचय देणारे वर्ष ठरले. राज्यात सत्तेत सहभागी असणाऱ्या 2 पक्षांनी महानगरपालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. सत्तेतील सहकारी विरोधात असतानाही भारतीय जनता पक्षाची कामगिरी उजवी राहिली. भारतीय जनता पक्षाने 8 महानगरपालिका जिंकल्या. जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्ष सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला. या विजयामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली. राज्यातील विजयाचे शिल्पकार म्हणून देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख होऊ लागला. सहकाऱ्यांनी तर देवेंद्र फडणवीस यांना चाणक्य असे टोपण नाव बहाल केले. त्यांची ही चाणक्य नीती पुढे महाराष्ट्राच्या राजकारणात बरेचदा दिसून आली आणि त्याचे परिणामही जनतेने पाहिले आहेत. आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून काम करत असताना तितक्याच धडाडी, उत्साह, व्यवहार चातुर्य आणि संयमाने आपली जबाबदारी पार पाडत आहेत. विरोधी पक्षाचे आमदार असताना देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेले केंद्रीय अर्थसंकल्पाचे विश्लेषण हा सत्ताधारी पक्षातील नेते मंडळींसाठी सुद्धा आवडीचा आणि औत्सुक्याचा विषय राहिलेला आहे. त्यांनी केलेले भाषणे, मांडलेले मुद्दे, जनतेसाठी लावून धरलेली भूमिका अगदी हृदयापासून असे. देवेंद्र फडणवीसांचे राज्य अर्थसंकल्पाचे अभ्यासपूर्ण विश्लेषण ऐकण्यासाठी त्या वेळचे मुख्यमंत्री, वित्तमंत्री आणि अनेक ज्येष्ठ सदस्य आवर्जून विधिमंडळ सभागृहात थांबत आणि त्यांची प्रशंसा करीत असत. त्यांच्या विश्लेषणाची प्रसारमाध्यमांनीही विशेष दखल घेतली आहे. इतकंच नाही तर सहकाऱ्यांची भाषणे दर्जेदार व्हावीत यासाठी त्यांना अभ्यासपूर्ण संशोधित आकडेवारी आणि माहिती पुरवून मदत करण्यासाठीही देवेंद्र फडणवीस प्रसिद्ध आहेत. देवेंद्र फडणवीस हे अनुभवी लोकप्रतिनिधी असून राजकीय बुद्धी, चातुर्य आणि कौशल्य यासाठी त्यांना विविध व्यासपीठांनी गौरवलेले आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वाची दखल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेतली गेली आहे. राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या वतीने दिला जाणारा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. देवेंद्र फडणवीस यांचा परदेशात सुद्धा गौरव झाला. फ्रास्ट अँड सुलिवान या जागतिक संस्थेने त्यांना ग्रोथ, इनोव्हेशन अँड लीडरशिप अवॉर्ड इन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट इन इंडिया या पुरस्काराने सन्मानित केले असून वॉशिंग्टन येथील जॉर्ज टाउन युनिव्हर्सिटीने त्यांना आउटस्टँडिंग लीडरशिप इन डेव्हलपमेंट पुरस्कार प्रदान केला आहे.
तर जपानच्या ओसाका सिटी युनिव्हर्सिटीने त्यांना मानद डॉक्टरेट बहाल केली आहे. हा सन्मान मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले आहेत. देवेंद्र फडणवीस हळुवार आणि संवेदनशील मनाचे देखील आहेत. सर्वसामान्य माणसाच्या मनाचा ठाव घेऊन त्याच्या वेदना समजून घेत त्याच्या समस्येवर तोडगा काढणे हे त्यांचे कौशल्य आहे. ते चोखंदळ वाचक तर आहेतच, ते लेखक आणि कवी देखील आहेत. प्रशासन, राजकारण, ऊर्जा आणि अर्थशास्त्र अशा वेगवेगळ्या क्षेत्राशी संबंधित वाचन ते करतात. त्यांनी लिहिलेल्या हाऊ टू अंडरस्टँड अँड रीड द स्टेट बजेट या अर्थसंकल्पावरील पुस्तकाची राजकीय पंडित, अर्थविषयक पत्रकार आणि विद्यार्थ्यांकडून प्रशंसा झाली आहे. देवेंद्र फडणवीस हे नव्या युगाचे नेते आहेत. युवा पिढीची स्पंदने जाणून घेण्यासाठी ते नेहमीच उत्सुक असतात. तरुणाईचा आवाज समजून घेण्यासाठी ते समाज माध्यमांचा उपयोग करतात. ते टेक्नोसॅव्ही तर आहेतच, शिवाय हिंदी चित्रपटातील संवाद आणि गाण्याविषयीचे त्यांचे प्रेमही वेळोवेळी प्रकट होत असते. मेरा पानी उतरते देख किनारे पर घर मत बना लेना, मेरा पानी उतरते देख किनारे पर घर मत बना लेना, मैं समंदर हूँ लौट कर वापिस आऊँगा ही त्यांची कविता खूप गाजली. असे आपल्या नागपूरचे पुत्र, सर्वांचे मित्र, कार्यकर्तृत्वाने उजळलेले स्वयंभू नेतृत्व, विकासवादी दृष्टिकोन असलेले युवा पिढीचे नेते, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांना शंखनाद चॅनलतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. माननीय श्री देवेंद्र जी फडणवीस, महाराष्ट्र सरकार के उप मुख्यमंत्री और गृह मंत्री, जिनका जन्म दिवस 22 जुलाई को है, मेरी तरफ से उनको अनंत शुभकामनाएं. कर्मशील व्यक्तित्व हैं वो हम लोग नागपुर शहर के. मैं उनकी लंबी उम्र, अच्छी सेहत और उज्जवल भविष्य की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ उनको. राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना वाढदिवसाच्या मी हार्दिक शुभेच्छा देत आहोत.